नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिवदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता योगी युंजित सतत मात्मानं रहसि स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहाः मने जे जे हा अधिष्ठील ते आरंभीच या फळेल मनोने सांगितला न वचेल अभ्यास वाया कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. भक्तराज अर्जुनाने भगवंताला प्रार्थना केली की आपण जी ब्रह्मवेत्या महापुरुषांची लक्षणं प्रतिपादन केली, ज्या संत चिन्हांचा आपण विचार केला, ती लक्षणं माझ्या ठिकाणी वसत आहे असं मला वाटत नाही. देवा ये संत चिन्हे अंगीन ठकती माझ्या. या लक्षणांचा विचार केला तर मी अपूर्ण आहे, परंतु तुम्ही जर उपदेश केला किंवा आपण जर माझ्याकडं चित्त द्याल तर ब्रह्मप्राप्ती मला नक्की होईल आणि भगवंताने प्रसन्न होऊन अर्जुना तुला ब्रह्मरूपता प्रदान करू असं आश्वासन दिलं. ज्ञानोबारा म्हणतात, देवाची प्रसन्नता मिळाल्यानंतर अपूर्णता काय असणार आहे. जसा संतोष जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत सुखाचं संकट असतं, आणि एकदा संतोष समाधान नावाची वृत्ती मिळाली की ती व्यक्ती कोणत्याही देशात, कोणत्याही कालात, कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे सुखी राहते, तसा सर्व शक्तिमान, बलवान, सर्वज्ञ असणारा हा स्वामी आणि त्याचा असणारा भक्तराज अर्जुन सेवक तो कौतुकाने सहज ब्रह्म होईल. परंतु दैवाच्या पिकाच्या ओझ्याने हा अर्जुन कसा दडपला गेला आहे पहा ना तुम्ही. हजारो जन्म घेतल्यानंतरसुद्धा ज्याची इंद्रादिकांना भेट अतिशय महाग आहे आणि तो परमात्मा अर्जुनाच्या किती अधीन की त्याला अर्जुनाने प्रश्न करावा आणि मग प्रश्नानंतर आपण उत्तर द्यावं, एवढासुद्धा वेळ भगवंताला धीर धरवत नाही. जे बोलही नसाहे इतका या अर्जुनाच्या बाबतीमध्ये दैवाचा परम उत्कर्ष झालेला आहे. मग भगवंताने अर्जुनाचे वाक्य श्रवण केलं की अर्जुनाने सांगितलं मला ब्रह्म व्हायचं आहे. ज्या अर्थी अर्जुनाला ब्रह्मप्राप्तीचा डोहळा झाला, याचा अर्थ अर्जुनाच्या बुद्धी नावाच्या उदरामध्ये वैराग्य गर्भ आलेला आहे. वास्तविक हा अर्जुन वयाने लहान आहे. ब्रह्मप्राप्तीसाठी तशी वयाची अट नसते, परंतु अधिकार भेदामध्ये विलंब लागू शकतो. जर एखाद्याला प्रतिबंध असेल तर प्रतिबंध भरताप्रमाणे असेल तर 3ऱ्या जन्मात ब्रह्मज्ञान होतं. एखाद्याला एका जन्माचाही प्रतिबंध असू शकतो, जसं की वामदेवांना. काहींना प्रतिबंध नसतात. पंचदशीमध्ये आणखीन काही प्रतिबंधाचा विचार आला. प्रतिबंधाचे 3 प्रकार: वर्तमान, भावी आणि भूत प्रतिबंध. त्या भावी प्रतिबंधामध्ये जन्म घ्यावा लागतो. भूत प्रतिबंधामध्ये गत जीवनामध्ये भोगलेले विषय संस्कार रूपाने पुन्हा पुढे उभे राहतात. परब्रह्माचं ध्यान करू लागला की प्रिय विषय त्याच्या मनासमोर येतात. याला भूत प्रतिबंध असं म्हणतात. व भावी प्रतिबंधामध्ये जन्म घ्यावा लागतो. आणि वर्तमान प्रतिबंधामध्ये 4 प्रकार संभवत: विषयासक्ती, प्रज्ञामांद्य, कुतर्क आणि विपर्यय दुराग्रह. हे जर प्रतिबंध असेल तर प्रतिबंधामुळे परब्रह्म प्राप्तीला विलंब लागू शकतो. पण जर कोणताही प्रतिबंध नसेल आणि पराकोटीचं वैराग्य प्राप्त असेल तर मग मात्र वेळ लागत नाही. म्हणून भगवान म्हणतात, एरवी दिवस तरी या अपुरे, परी वैराग्य वसंताचे भरे, जे सोहम भाव मोहरे मोडोनी आला. एरवी अर्जुन हा एक प्रकारचा वृक्ष आहे. त्याला परब्रह्म नावाचं फळ लागण्याकरता वेळ लागणार आहे. परंतु काय परमभाग्य असेल, वैराग्य नावाच्या वसंताचं आगमन झालं आणि त्यामुळे तो परमात्मा मीच आहे असा सोहम भावाचं मोहर
दाटून आलेला आहे. मनोनी प्राप्ती फळी फळता ययासी वेळ न लागेल आता. होय विरक्तायसा अनंता भरवसा झाला. मनोनी परब्रह्म प्राप्ती या फलाने फलद्रूप होण्याकरता अर्जुनाला आता वेळ लागणार नाही. असा अर्जुन परमविरक्त आहे असा भगवंताला भरवसा विश्वास झाला. यामध्ये भक्तराज अर्जुनाचा अधिकार कळून येतो. सर्वज्ञ असणाऱ्या परमात्म्याला सुद्धा अर्जुनाच्या बाबतीमध्ये विश्वास वाटावा. काय मोठा अधिकार असेल ते. एखादा जाणकार जर व्यक्ती असेल ना, त्या जाणकार व्यक्तीला हे लक्षात येतं की समोरच्या व्यक्तीचा काय अधिकार आहे ते कळालंही पाहिजे. व्यवहारातलं उदाहरण घ्यायचं ठरलं तर अगदी एखादी व्यक्ती जर रुग्णालयामध्ये आली, त्याचा चेहरा पाहून त्या वैद्याला कळत असतं की हा आजारी आहे, म्हणजे हा रोगी आहे का निरोगी आहे, ते मनुष्याच्या चेहऱ्यावर कळत असतं. आपण शिकवलेलं गणित विद्यार्थ्याला कळालं का न कळालं हे शिक्षकांना वर्गात कळत असतं, कळावं लागतं. शिक्षकांच्या ते लक्षात येतं. किंवा एखादी व्यक्ती रोगी आहे का निरोगी आहे हे जसं वैद्याला कळतं. किंवा समोरचा व्यक्ती आता पोटभर जेवला का न जेवला हे वाढणाऱ्याच्या लक्षात येतं. आलंही पाहिजे, नाहीतर वाया जाऊ शकतं. तसं समोरचा असणारा साधक हा कोणत्या भूमिकेमध्ये विराजमान आहे हे संत किंवा सद्गुरू महापुरुषांना ते कळत असतं. म्हणून अर्जुनाचा अधिकार देवाच्या लक्षात आला की या अर्जुनाला परब्रह्म प्राप्ती नावाचं फलद्रूप होण्यासाठी आता वेळ लागणार नाही. वेळ केव्हा लागतो? आसक्ती जर असेल, ममता असेल तर वेळ लागतो, आणि विरक्त असेल तर वेळ लागत नाही. भरतजी सगळ्या राज्याचा परित्याग करून निघून गेले. वनामध्ये भगवंताची आराधना करतात. त्यांची अपूर्वता अशी आहे की अनुकूल स्त्रिया पुत्र आहे, अनुकूल राज्य आहे, अनुकूल मंत्रीसुद्धा आहे, पण संपूर्ण विचित्र असणारे हे भोग त्यांचा त्याग करून वनामध्ये निघून गेले. भरतांना आपल्या जीवनातला एकही विषय राज्यामध्ये माघारी आणू शकला नाही. पण वनात गेल्यानंतर एका हरणाच्या पाडसावर त्यांचं प्रेम जडलं की नाही. म्हणजे व्यवहारामध्ये घरातली ममता त्यांना प्रतिबंध नाही करू शकली, पण वनात गेल्यानंतर हरणाच्या पाडसाला पाहिलं की तिथे ममता निर्माण झाली. नाथ महाराजांनी विचारात ते सांगितलं आहे, ऐसा आत्माराम जरी जाहला तरी विषय संग नव्हे भला. जरी एखादी व्यक्ती आत्माराम आहे, आपल्या स्वस्वरूपामध्ये रममान होणारी आहे, तरी पण विषयांचा संग करणं हे मात्र चांगलं नाही. ममतेनं केलेला संगसुद्धा मनुष्याला प्रतिबंध करू शकतो, फक्त विरक्त पुरुषाला हा प्रतिबंध करणार नाही. विरक्तस्य तृणं जगत. विरक्त पुरुषाला हे संपूर्ण जगत गवताच्या वाळलेल्या काडीप्रमाणे असतं. तो क्षणामध्ये त्याग करू शकतो. मोहाला सोडण्यासाठी विरक्त पुरुषाला काहीसुद्धा वेळ लागत नाही. आणि असा हा भक्तराज अर्जुन विरक्त आहे, ज्याने इथल्या राज्याचाही परित्याग केला. पहिल्या अध्यायामध्ये विचार आला, अपि त्रैलोक्य राज्यस्य हे तो किं न मही कृते. मला इथलं राज्य मिळालं काय आणि त्रैलोक्याचं राज्य मिळालं तरीसुद्धा मी या राज्याचा स्वीकार करत नाही. एत पृथ्वीतलाप होईल, हे महेंद्रपदही पाविजेल. परिमोह हा न फिटेल मानसीचा, तैसे राज्यभोग समृद्धी. उज्जीवन नोहे ये बुद्धी, एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. सगळ्या इहलोकातल्या परलोकातल्या भोगाचा त्याग जो करू शकतो तो विरक्त आहे. आणि विरक्ती वाचून कही ज्ञानासी तगणेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. असा हा विरक्त अर्जुन आहे, असा भगवंताला भरवसा झाला. आणि मग भगवंताने आपल्या मनाशी थोडासा संवाद केला. आपण ते 51 होईपर्यंत काल आलो होतो. म्हणे जे जे हा अधिष्ठील ते आरंभीच या फळेल, मनोनी सांगितला न वचेल अभ्यास वाया. भगवान आपल्या मनाशी म्हणतात. बरं, आता भगवान आपल्या मनाशी काय म्हणाले हेही ज्ञानोबाला सांगतात.
धृतराष्ट्राच्या मनात काय विचार आहे तोही ज्ञानोबाने प्रगट करता आणि संजयाच्या मनातली भावनाही ज्ञानोबाने प्रगट करता. देवाला माया उपाधीमुळे सर्वांचं सर्व कळतं आणि संत महापुरुषांना देवाच्याही मनातलं कळतं. ते देवाचे मनोगत दावीत हासी तो मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. देवाने आपल्या मनाशी विचार केला की या माझ्या अर्जुनाचा अधिकार एवढा मोठा आहे, ज्या ज्या गोष्टीचा, ज्या ज्या साधनाचा, प्रयत्नाचा हा अर्जुन अधिष्ठील अंगीकार करेल, ग्रहण करेल, ती साधना अर्जुनाला अंततोगत्वा फल प्रदान करेल. यात नवल काय, ते आरंभीच या फळेल. हा अधिकाराचा उत्कर्ष सांगायचा बरं. आरंभी म्हणजे सुरुवातीलाच अर्जुनाला अभ्यास करण्यासाठी अडचणच पडणार नाही. मनुष्य जर विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व या साधन चतुष्टयाने संपन्न असेल तर त्याला ब्रह्मज्ञानाचं श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधनम साक्षात्कार व्हायला वेळ लागत नाही. मनुष्याची सगळी मानसिक शक्ती या प्रतिबंधाच्या निवृत्तीकरता जास्त खर्च होते. व्यवहारातलं उदाहरण आहे, चंदनाच्या प्राप्तीसाठी विलंब नाही. चंदनाला जो सापाने वेढा दिला ना विषारी नागाचा, तर तो वेढा दूर करायला कष्ट आहे. जमिनीतलं धन प्राप्तीसाठी विलंब नाही, पण त्यावर विवसी म्हणजे हाडळ किंवा एखादं भूत येऊन बसलं तर ते प्रतिबंध दूर करायला वेळ आहे. सूर्याच्या दर्शनाला वेळ नाही लागणार, पण सूर्यावर आलेल्या ढगांचा पडदा दूर करायला तेवढ्या जोरामध्ये वारासुद्धा वाहावा लागतो. किंवा पाणी प्राप्त सहज आहे, पण शेवाळ दूर करायला कष्ट पडतात. तसं प्रत्येक जीवाचं सच्चिदानंद ब्रह्म हे स्वरूप आहे, पण त्या स्वरूपावर आलेला तैसा आत्मदर्शनी आढळ असे अविद्येचा जो मळ, तो प्रतिबंध दूर करायला वेळ लागतो. म्हणून तर विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व यामुळे तो प्रतिबंध दूर झालेला आहे. ते विचारसागरामध्ये व्याख्या आली ना, यच्चे यावत मानव मात्राच्या अंतकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात म्हणे, मल, विक्षेप आणि आवरण. मग व्याख्या कशी आली, ज्या अधिकाऱ्याने या जन्मी किंवा गतजन्मी म्हणजे पूर्वजन्मामध्ये निष्काम कर्माने मल, निष्काम उपासनेनं विक्षेप हे 2 दोष घालवले आहे. फक्त आत्मस्वरूपाच्या प्रतिबंधाल करणारं जे आवरण आहे अज्ञानाचं, तेवढंच फक्त शिल्लक राहिलं आहे. आणि यासाठी सुद्धा जो विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व याने संपन्न आहे, असा जर विरक्त असेल तर त्याला वेळ लागत नाही. ते साधन आरंभीच फळेल. आरंभाला फलद्रूप होणं म्हणजे काय, साधनाचा प्रारंभ केल्यानंतर लगेच साध्य मिळतं असं नाही सांगायचं. ते साधना करत असताना त्याला कष्ट होत नाही. साधन तो करतो, नाहीतर बऱ्याचदा सुरुवातीचेच कष्ट मनुष्याला एवढे कठीण वाटतात की तो म्हणतो एवढं कठीण आहे का, न केलेलंच बरं साधन ते. पण तसं नाही. अधिकार संपन्नता जर असेल, ते आरंभीच या फळेल म्हणजे निश्चित फल प्राप्त होईल असं भगवंताने सांगितलं. मनामध्ये विचार केला की अर्जुनाचा एवढा उत्तम अधिकार आहे, कोणतंही साधन त्याने हातात घेऊ द्या. काही काही विद्यार्थी बघा आपल्याला पाहायला भेटतात, त्यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये पदार्पण केलं की त्यांना कष्ट नाही पडत. त्याने जर मृदंग सराव केला, लगेच त्याचा ताल चांगला तयार होतो. गायनामध्ये प्रवेश केला की त्याचा स्वरही लागतो. पाठांतर केलं की भराभर त्याचं पाठांतर होतं. म्हणजे जे हा अधिष्ठील ते आरंभीच या फळेल. आणि जर प्रतिबंध असेल तर मग कदाचित 6-6 महिने निघून गेले तर एकाच बोलाचं तप होतं, पण तयारी मात्र होत नाही. घडतं की नाही असं. म्हणून हा अधिकार असतो. म्हणे जे हा अधिष्ठील ते आरंभीच या फळेल. म्हणून या कारणामुळे सांगितला नवचेला अभ्यास वाया. माझ्या अर्जुनाला मी कोणताही अभ्यास, साधना जर सांगितली तर तो वाया जाणार नाही. त्या योगसूत्रामध्ये तत्र स्थितो यत्नोभ्यासः असं एक सूत्र आलेलं आहे. आपल्या चित्तवृत्तीचा निरोध करण्यासाठी
वारंवार केला जाणारा जो यत्न त्याला अभ्यास असं म्हणतात. अभ्यास एकदा नसतो होत. अभ्यास ही गोष्ट वारंवार करावी लागते, वारंवार. म्हणून तर वेदाची आपल्याला आज्ञा आहे, स्वाध्यायान मा प्रमदितव्यम. स्वाध्याय करण्यामध्ये मनुष्याने प्रमाद करू नये. स्वाध्याय दररोज करायचा असतो. मनुष्याने स्नान दररोज करावं. शक्य झालं तर त्रिकाल, नाहीतर एक काल तरी स्नान दररोज करायचं असतं. भोजन ते सांगायची गरज नाही, ते आपण करतच असतो. व्यायाम दररोज केला पाहिजे. तसा स्वाध्यायसुद्धा हा दररोज घडला पाहिजे. स्नान आणि व्यायाम चुकता कामा नये आणि अभ्याससुद्धा चुकता कामा नये. ज्यांना अभ्यास करण्याची सवय लागली ना, ज्या दिवशी त्यांचा अभ्यास होत नाही तो दिवस त्यांना व्यर्थ गेला असं वाटतं. की ज्ञानेश्वरी गाथा पाठ करणारे जे साधू गुरुबंधू असतात त्यांचा तुम्ही अनुभव विचारून बघा. ज्या दिवशी पाठांतर होत नाही त्या दिवशी त्यांना करमत नाही. ते नाराज राहतात स्वतःवर, इतरावर नाही. अभ्यासाचं व्यसन आहे, छंद आणि आवड आहे. जी गोष्ट वारंवार केली जाते त्यामध्ये मनुष्याला यश मिळतं. म्हणून अर्जुनाला आपण कोणताही अभ्यास सांगितला, निष्काम कर्म सांगा, ध्यानयोगाचा विचार, श्रवणाचा, भक्तीचा कोणताही जरी अभ्यास सांगितला तरी हा अभ्यास वाया जाणार नाही. वाया कधी जातं माहिती आहे का? सांगणारा व्यक्ती अत्यंत कष्टाने सांगतो आणि ऐकणारा व्यक्ती फक्त ऐकतो, आचरण करत नाही, तेव्हा ते वाया जातं. ज्ञानोबाने असं म्हटलं आहे बघा 9व्या अध्यायामध्ये, वाया नाही गेलं पाहिजे. मुडाहुनी बीज काढिले, बघा निर्वाळलीय भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले म्हणो ये काही. आपण त्या मुडातून बीज काढलं आणि चांगल्या प्रकारची जमीन निर्वाळलीय भूमी पेरिले तर ते बीज सांडण्या लवणल्यावारी गेलं असं म्हणता येतं का? नाही. सुपीक जमिनीमध्ये चांगलं बीज पेरलं ते वाया जात नाही बघा. वापसा साधलेला असावा आणि चांगल्या प्रकारचं बीज असावं. ज्ञानोबराय कृषी शास्त्रातला विचार सांगता, सुक्षेत्री आणि ओलटे बीजही पेरिले गोमटे, तरी आलोट फळ भेटे परे वेळे की गा. ते वाया जाता कामा नये. चांगल्या जमिनीमध्ये चांगलं बीज पेरलं की ते वाया जात नाही बघा. किंवा 18व्या अध्यायामध्ये सुद्धा हा विचार आला. भगवान म्हणतात, अर्जुना, जे ज्ञान मी तुला कथन केलं ते तू एकाग्र चित्ताने श्रवण केलं ना, तो एकाग्रेन चेतसा. एकाग्र चित्ताने जर श्रोत्याने ऐकलं तर सांगितलेल्या वक्त्याचा अभ्यास वाया जात नाही. म्हणून ते एकाग्र चित्ताने ऐकलं पाहिजे. नाहीतर भगवान म्हटले, अर्जुना, आम्ही तुझ्या कानांच्या हातामध्ये, बघा बरं, दिलं कुठं होतं? आम्ही कानाच्या हातात हे ब्रह्मज्ञान दिलं. मग त्या कानाच्या हाताने ते मध्यंतरी तुझ्यापर्यंत येत असताना मध्यंतरी सांडलं का त्या कानाने ते ज्ञान तुझ्या हृदयापर्यंत पोचविलं. म्हणजे कानाचं काम काय आहे? आम्ही जैसे जया रीती ओगाणिले कानांच्या हाती, एर तैसीची तया चित्ती पैठे केले की, अथवा माझारी गेले सांडी विखोरी, किंवा उपेक्षेवरी वाळून सांडिले. या 3 गोष्टीमध्ये ते वाया जातं. जर फक्त श्रवण करणाऱ्याने कानानेच ऐकलं किंवा दुर्लक्ष केलं, मध्यंतरी ते विसरलं. ते बाजारामध्ये आपण कायम विचार पाहतो की नाही, ते बाहुल्या असतात ना विक्रीसाठी. 3 बाहुल्या मूर्त्या एकाच आकाराच्या आहे पण किंमत मात्र भिन्न भिन्न आहे. एका बाहुलीची किंमत जुन्या काळातली 5 रुपये, दुसरीची 50 रुपये, तिसरीची मात्र 500 रुपये. मूर्त्या बाहेरून दिसायला सारख्याच आहे. मग विचारलं ग्राहकाने मूर्तिकाराला, यांच्या किमतीमध्ये एवढी तफावत का? म्हणजे तुम्ही प्रयोग करून बघा ना. मग जिची किंमत 5 रुपये तिच्या कानामध्ये काडी प्रविष्ट केली तर ती काडी या कानातून दुसऱ्या कानातून बाहेर निघाली. म्हणे ही 5 रुपये किमतीची बाहुली आहे. दुसरी कानातून टाकली तर ते मुखातून बाहेर निघाली, म्हणजे 50 रुपये किंमत आहे. कारण सांगण्यासाठी का होईना हात एवढं ध्यानात ठेवतो. सांगायचं म्हणलं की ऐकून ध्यानात ठेवतो. 50
पण एक मात्र बाहुली अशी आहे, कानातून काडी टाकल्याबरोबर ते उदरस्थ झाली, म्हणजे उदरामध्ये स्थित झाली. पहिला भाव असा आहे, ऐकलं या कानातून दुसऱ्या कानातून निघून गेलं. मराठी भाषेत म्हण आहे, नळी फुंकिली सोनारी, इकडून तिकडून गेले वारे, असं म्हणतात की नाही. तर त्याची किंमत कमी आहे. दुसऱ्या बाहुलीचं श्रवण तो करतो, पण फक्त सांगण्यासाठी करतो. म्हणजे त्याचा जो अभ्यास आहे तो कशासाठी? फक्त शब्दज्ञानासाठी आहे. आणि तिसरा अधिकारी मात्र असा आहे, जे जे केले पुराण श्रवण, ते ते व्यर्थ होय मनने विन, या लागे श्रवण मनन अत्यादरी करावे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटलं आहे, जे आपण श्रवण करतो त्याचं मननही झालं पाहिजे. मनन जर झालं नाही तर ते व्यर्थ जातं. त्यांनी उदाहरण असं दिलं आहे, जी गाय आपण किमतीला विकत घेतली, तिचं जर आपण दूध प्राशन केलं तर ती आपल्याला विषय होते, फक्त दूध मिळतं. पण तीच गाय जर आपण दान केली तर इहलोकात परलोकामध्ये जास्त फलं देते. तसं श्रवण केलं आणि त्याच्याबरोबर मनन जर झालं तर ते मात्र वाया जात नाही, अत्यधिक प्रमाणामध्ये फलद्रूप होतं. म्हणून श्रोत्याने जर वक्त्याची उपेक्षा केली तर सांगितलेला अभ्यास वाया जातो. एकाग्र चित्ताने ऐकला नाही तरी वाया जातो. आणि त्याचा अनुभव आचरणातून घेतला नाही तर अभ्यास वाया जातो. पण अर्जुनाकडून हे मात्र घडणार नाही. म्हणून कुरुक्षेत्रावर भगवंतांनी गीता सांगितली आणि अर्जुनाला विचारलं, कच्चित ज्ञान संमोह प्रनष्टस्ते धनंजय, तुला जो अज्ञानजनित मोह निर्माण झाला तो आहे की नाही हे मला सांग. मोह आहे असे की नाही हे मी तुला विचारतो आहे. भक्तराज अर्जुनाने पहिलं उत्तर दिलं, नष्टो मोहहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत, स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. माझा मोह निवृत्त झाला, मला आत्मस्वरूपाचं स्मरण झालं, आता मी तुमच्या वचनानुसारच वागणार आहे. संदेह नाही राहिला माझ्याकडे. करिष्ये वचनम तव, पण झालं कुणामुळे? तत्प्रसादात, तुमच्या प्रसादाने झालं, तुमच्या कृपेमुळे संभव, नाहीतर माझं यामध्ये कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश नाही. म्हणून हा भगवंताने विचार केला, एकाग्र चित्ताने ऐकत असेल, उपेक्षा घडत नसेल तर अभ्यास वाया जात नाही. वाया जाऊ नये, बरं पेरलेलं वाया जाऊ नये. पावसाचं पाणी जर अडवलं तर ते वाया जात नाही. ज्ञानोबांनी म्हटलं आहे, जैसा प्रजन्योदकाचा लोट, विपाय धरे साळीचा पाट, तो जिरे परी आचाट उपयोगार्थी. पाणी जिरलं तर वाया जात नाही. म्हणून योजना आहे ना, पाणी अडवा, पाणी जिरवलं पाहिजे. हे शासन आत्ता सांगतं. ज्ञानोबांनी तेव्हा सांगितलं, जैसा पर्जन्योदकाचा लोट, विपाये धरी साळीचा पाट. पावसाचा लोट आहे आणि तो साळीच्या पाटामध्ये गेला तर जिरे, पाणी जिरतं, पण ते तांदळाच्या पिकातून अफाट त्याचा लाभ होतो. जिरे परी आचाट उपयोगार्थी. म्हणून पावसाचं पाणी जिरलं वाया जात नाही. वापसा साधला पेरलं तर बीज वाया जात नाही. जर योग्य प्रमाणात भूक असेल आणि सावकाश जेवला तर ते अन्न वाया जात नाही. म्हणून मनुष्य आहार किती भक्षण करतो याला आश्चर्य नाही आहे, पचवितो किती याला महत्त्व आहे. म्हणून जेवणातलं अन्नही वाया जाऊ नये, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसं वक्त्यांनी सांगितलेलं सुद्धा वाया जाऊ नये. आणि भगवंताने हा विचार केला, सांगितला जो अभ्यास वाया न वचेल, माझ्या अर्जुनाच्या समोर मी कथन केली साधना, ते वाया जाणार नाही. ऐसे विवरण या श्रीहरी, मणितले ती अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथराज. असं देवाने आपल्या मनामध्ये विचार केला. विवरण केलं म्हणजे मनातल्या मनात विचार केला. श्रीहरी ती अवसरी म्हणितले. कोणता अवसर? अवसर म्हणजे प्रसंग. ज्या अवसरामध्ये भक्तराज अर्जुनाला मी ब्रह्म व्हावं असा भाव अंतकरणामध्ये निर्माण झाला, ती अवसरी. अवसरही महत्त्वाचा आहे बरं. वेळ साधला गेला पाहिजे. ज्याला वेळ साधतो त्याला ते वेळेचं गणित चांगलं कळतं.
शेतकऱ्याच्या जीवनामध्ये वापसा हा सगळ्यात महत्त्वाचा वेळ आहे. अशा प्रसंगामध्ये जर एखादी व्यक्ती मृत पावली शेतकऱ्याची, घरातली व्यक्ती, तर शेतकरी त्याला झाकून ठेवतो पण पहिले पेरणी करतो. तुकोबाराने उदाहरण सांगितलं, मडे झाकून या करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला आहे, तया परी करी स्वहिता आपुले, जयासी फावले नरदेह. म्हणजे का बरं? अंत्यसंस्कारामध्ये वेळ जाईल आणि त्या वेळेमध्ये वापसा जर निघून गेला तर परत संपूर्ण वर्षाचा आर्थिक गणित बिघडून जाईल. अंत्यसंस्कार तर नंतरही करता येईल हो, पण पेरणीचा प्रसंग वारंवार नाही ना घडणार. म्हणजे काही कर्तव्य असे असतात, त्या कर्तव्यामध्ये मृत व्यक्तीचा शोक बाजूला ठेवावा लागतो आणि कर्तव्यावर रुजू व्हावं लागतं. शेतकऱ्याचं कर्तव्य काय आहे? शेतीमध्ये पेरणी करणं हे कर्तव्य आहे. या प्रसंगाला अंत्यसंस्कार नंतर करायचा, पहिली पेरणी करायची. शास्त्रकाराने चिंतन केले ना, मनुष्याने 100 काम बाजूला सोडावे, जेवण करावं, 1000 काम बाजूला सोडावे, स्नान करावं. जेवणापेक्षा स्नान महत्त्वाचं आहे ना. नाहीतर आपण फक्त 8 अक्षर ध्यानात ठेवाल, शतम विहाय भोक्तव्यम. तसे 100 कामही नसतात आपल्याकडे. शतम विहाय भोक्तव्यम, सहस्रम स्नानम आचरेत, लक्ष विहाय दातव्यम. 1,00,000 काम बाजूला सोडावे, दान करावं. आणि पुढे कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. करोड कोट्यावधी जरी काम असेल तर ते बाजूला सारावी आणि भगवंताचं भजन करावं. प्रसंग महत्त्वाचा आहे. जसा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये प्रसंग जरी आला पेरणीचा, तर तो बाकी सगळं बाजूला सोडतो. तसं भगवंताने या अवसरामध्ये विचार केला की या अर्जुनाला ब्रह्मप्राप्तीचा डोहळा झालेला आहे, आता याला आपण साधना सांगितली पाहिजे. साधना केव्हा सांगावी? जेव्हा आंतरिक इच्छा प्रगट होते तेव्हा सांगावी. त्याच्या मनामध्ये इच्छा नाही आणि आपण त्याला साधना सांगितली, वाया जाते ती, कारण तो घेत नाही. आपण एखाद्या पालथ्या घागरीवर किती पाणी ओतलं, आता ते मोटरीचे काही प्रकार असतात ना पाण्याच्या, किती वेळा आपण पाणी लावलं म्हणजे ते घागर भरणार आहे? नाही भरणार. का? कारण ती पालथी आहे. जर तिचं तोंड वरती असेल तर मग भरण्याकरता वेळ लागणार नाही. तसं समय यावा लागतो, प्रसंग यावा लागतो. अंतरात इच्छा झाली ब्रह्मप्राप्तीची, त्याला म्हणतात मुमुक्षु. आणि म्हणून भगवंताने अर्जुनाला सावध केलं, ऐसे विवरोनिया. वक्त्याचं किती मोठं कर्तव्य आहे की आपण सांगितलेला अभ्यास वाया नाही गेला पाहिजे. ना तरी विधीचे वाप चुकवी, अन्याय बीज वापवी, कुकर्माचा करवी राब जरी, तरी तयाचे सारे की असंभाव्य पाप पिके, मग जन्मकोटी दुःखे भोगी जीव. 13व्या अध्यायामध्ये वर्णन केलं आहे. विधीचे वाप चुकविली, अन्यायाचे बीजारोपण केलं तर मग काय होतं? पाप पिकतं आणि पाप नावाच्या पिकाला दुःख नावाचं फळं लागतं. शेतीचं रूपक तिथं केलं आहे. जसा शेतकरी त्या प्रसंगाला जाऊ देत नाही, तसा भगवंताने आपल्या मनाशी विचार केला. हे विचार अगोदर करावाही लागतो, कारण ब्रह्मज्ञान एवढं सोपं नाही. नचिकेताचा अधिकार यमाने पाहिला आणि भक्तराज अर्जुनाचा अधिकार इथं देवाने पाहिला. ऐसे विवरोनिया श्री हरी, ज्याने लक्ष्मी मातेच्या चित्ताला आकृष्ट केलं असा श्रीहरी परमात्मा आहे. मन पाहतो ना भगवान. श्रीहरी मणितले ती अवसरी, त्या अवसराला अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, हा अवधारी पंथराज, मी आता तुला जो कथन करणारा अभ्यास आहे ना, हा भगवत प्राप्तीचा पंथ आहे. पंथ पण नुसता पंथ नाही, हा पंथराज आहे. पंथाला मार्ग म्हणतात. मग याचा अर्थ करत असताना कसा अर्थ करायचा? मागील जे पद आहे ते पुढं घ्यायचं. म्हणजे काय अर्थ होईल? पंथराज किंवा राजपंथ. पंथ शब्दाचा मार्ग अर्थ घेतला तर हा राजमार्ग आहे. म्हणजेच काय? राजा ज्या मार्गाने जातो त्याला राजमार्ग म्हणतात. बरेच मार्ग असतात ना. चोर मार्गाने जातात का? नाही, ते वाटेनं जातात, म्हणून चोर वाटा.
शब्द कसा आलेला आहे? चोर वाटा. म्हणजे चोरांची जी वाट असते त्याला मार्ग नाही म्हणत, ते अगदी अल्प आकारातलीच असते. स्वर्ग नरक या वाटा ज्ञानोबारांनी म्हटलं आहे. म्हणजे मज येता पै सोबटा या द्विविधागा आव्हांटा. स्वर्ग नरक या वाटा चोरांची आहे. स्वर्ग आणि नरकाला प्राप्त करून देणारी आड रस्त्याची जी वाट आहे ना, ती चोर वाट आहे. त्या मार्गाने गेला की जीवाची हानी होते. म्हणून भगवंताला सोडून जे पुण्य संपादन केलं जातं ही चोराची वाट आहे बरं, स्वर्गाला घेऊन जाणारी. भक्तीला राजमार्ग म्हटलं आहे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. भक्तिपंथ बहु सोपा. या योगशास्त्राचा विचार सांगत असताना कर्मासाठी विशिष्ट अधिकार लागतो, ब्रह्मज्ञानासाठी सुद्धा विशिष्ट अधिकार लागतो. पण अष्टांग योगाचं आणि भक्ती नावाच्या साधनाचं अनुष्ठान सर्वजण करू शकतात. म्हणून याला सर्वाधिकार सेव्यता आलेली आहे. भक्ती कोण करू शकतं? सगळे करू शकतात. सकळांशी येथे आहे अधिकार. जसा हा भक्तीत अधिकार आहे, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करून विषाही. जसा भक्तीमध्ये हा अधिकार सर्वांना आहे, तसा योगाचाही अधिकार सर्वांना आहे. योगामध्ये जाती कोणती याचा जास्त विचार नाही केला जात. योग मार्ग हा सर्वांना आपल्या जीवनामध्ये स्वीकार्य आहे. पण योगाचे नियम सांगितले बरं. योग चित्तवृत्ती निरोध हा, योगाने चित्तवृत्तीचा निरोध केला जातो आणि यानंतर त्याला समाधी प्राप्त होते. पण त्या समाधीमध्ये भाग असा आहे की पहिल्यांदा यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी याला पंथराज असं म्हटलेलं आहे. एक योगशास्त्रावर पातंजल योगदर्शन म्हणून एक ग्रंथ मिळतो. बराच मोठा आहे आकाराने, किंमत आहे तशी तशी मोठीच आहे, पण वाचण्यासारखा ग्रंथ आहे. तर त्या यम आणि नियम सांगत असताना अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान 10 प्रकारचे यम आणि नियम सांगितले. यमामध्ये 5 प्रकार, नियमामध्ये 5 प्रकार. तरी पण योगाचे 2च अंग झाले बरं. योगाचे 8 अंग आहे, म्हणून त्याला अष्टांग योग असं म्हणतात. आणि त्या सगळ्याचा सूक्ष्म विचार आला आहे. अहिंसा, काया वाचा मनाने कुणालाही पीडा न देणं. सत्य, जे मनात आहे तेच वाणीत आलं पाहिजे. अस्तेय, कोणाचीही वस्तू घ्यायची नाही. ब्रह्मचर्य, जागृती, स्वप्नाने सुषुप्ती या 3ही अवस्थेमध्ये अष्टभोगांचा परित्याग, त्याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. आणि अपरिग्रह, मनुष्याला जे आवश्यक असतं ना जीवननिर्वाहासाठी तेवढा संग्रह सांगितलेला आहे. पण अनावश्यक संग्रह फार मोठ्या प्रमाणात असतो. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा यालासुद्धा अपरिग्रहच म्हणतात, कारण हा आवश्यक केलेला आहे. पुढे मग शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हा सगळा मार्ग कथन केला. याचे अधिकारी सगळेजण आहे. जीवनामध्ये यम आणि नियमाची कुणाला गरज नाही? सर्वांना अपेक्षा आहे, सर्वांना गरज आहे. आणि त्यातलं एकही अंग स्थिर झालं तर काय काय फळ मिळतं त्याचाही विचार सांगितला बघा. जर आपली अहिंसा परिपक्व झाली तर आपल्या सान्निध्यात आल्यानंतर विरोधी भावाने संपन्न असणारे 2 पशु पक्षी व्यक्ती आपल्या सान्निध्यात आल्याबरोबर वैर विसरतात. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैर त्यागः. अहिंसा जर आपली प्रतिष्ठित झाली परिपूर्ण रूपाने तर आपल्या सान्निध्यात आल्यानंतर बरोबर 2 विरोधी स्वभावाचे लोक वैर त्याग करतात. समजून घ्यावं, आपल्या मनामध्ये अहिंसा परिपूर्ण स्थित झाली आहे.
अर्जुन हा पंथराज आहे. यामध्ये कुंडलिनी शक्ती जागृत करावी लागते आणि त्या शक्तीला जागृत केल्यानंतर ती षटचक्राचं भेदन करून ब्रह्मरंध्रापर्यंत प्रवास करून जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होतं. समाधी भूमिकेपर्यंत हा प्रवास आहे, म्हणून याला पंथराज असं म्हणतात. आता हा योगाचा विषय आहे. या योग मार्गाचं ज्ञानोबाने केलेला हा पुरस्कार आहे. अर्जुना हा अवधारी पंथराज हा सर्वात मोठा राजमार्ग आहे किंवा यालाच राजयोग असंही म्हटलं जातं. हा पंथराज आहे. त्या कुंडलिनी शक्तीचा विचार ज्ञानेश्वरीमध्ये पण आला आहे बघा. आपल्या संस्थेची जी काही ज्ञानेश्वरी आहे, सार्थ ज्ञानेश्वरी, त्यामध्ये ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाच्या अगोदर प्रस्तावना आलेली आहे आणि ती प्रस्तावना एवढी गोड आहे की ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला अत्यंत पोषक आणि पूरक आहे. त्यामध्ये हा विचार आला आहे, ती शक्ती जागृत कोणाची होते? योग्य साधक असेल तर त्याची जागृत होते आणि श्रीगुरू जर योग्य भूमिकेत असेल तर ती जागृती त्याला देऊ शकता. मग दर्शन झालं, स्पर्श झाला, शब्द झाला किंवा कृपा केली तर या सगळ्यांनी ती जागृत होऊ शकते. शक्तिपात नावाचाही प्रकार आलेला आहे. या मार्गाचं काय वैशिष्ट्य आहे? अर्जुना हा अवधारी पंथराज तेत प्रवृत्ती तरुच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी जिये मार्गीचा कापडी महेश आझोनी. तुकोबारांचे कामं फार गोड आहे बघा. त्यामध्ये तुकोबारांनी साक्ष दिलेली आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. या अभंगामध्ये ज्याप्रमाणे बहुतांची साक्ष दिली की नाही, मुखामध्ये नामस्मरण करा आणि हातामध्ये मोक्ष मिळतो. नगद व्यवहार आहे हा. जसं याकरता अनेक साक्ष दिली तसा हा पंथराज आहे. यामध्ये ज्ञानोबाने अनेकांची साक्ष दिली. या पंथराज म्हणजे राजपंथाचा, राजयोग राजमार्गाचा अनुभव कोणाकोणाला आलेला आहे? पहिलं नाव घेतलं भगवान शंकरांचं आणि मग बाकीच्यांचा सुद्धा क्रमाक्रमाने विचार प्रतिपादन केला. तेथ हा जो योग मार्ग आहे, या योग मार्गामध्ये प्रवृत्ती तरुच्या बुडी, प्रवृत्ती नावाचा वृक्ष आहे. म्हणजे या साधनेमध्ये आपण प्रवृत्त झालो, साधनेला आपण प्रारंभ केला तर प्रारंभ करणं याला प्रवृत्ती म्हणतात. आता इथला जो अर्थ आहे तो या अनुषंगाने आहे. साधनेच्या अनुष्ठानाकरता आपण लागलो, प्रवृत्त झालो की आपली प्रवृत्ती आहे. मनुष्याला जी इच्छा व्हावीशी वाटते त्याला प्रवृत्ती म्हणतात. प्रवृत्ती तरुच्या बुडी, प्रवृत्ती नावाचा एक वृक्ष आहे आणि या वृक्षाच्या बुडालाच झाडाला फळं लागतात ना, पण कुठं लागतात? शेंड्याला लागतात, अलीकडं नाही लागत. एखाद झाड पाहिलं आपण, सामान्यपणे गावरान कोणतंही झाड घ्या तर त्याचं खोड मजबूत असतं. त्याला शाखा, उपशाखा, डहाळ्या, पानं आणि पानांच्या वरती फुलाला लागतो आणि मग सगळ्या शेंड्याला ते फळं लागतात ना. म्हणून ते फळं चाकण्याकरता कोण जातं? उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जायचा. सांगे न रुकेवे तैसा पावे वेगा. तो हळूहळू चढलं पाहिजे झाडावर, नाही तर मग अवघड होईल. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निष्ठित ठाकी. जसं त्या वृक्षाच्या बुडाला फळं लागत नाही, शेंड्याला किंवा वरच्या भागाला फळं लागतात. पण इथलं वैशिष्ट्य मात्र असं आहे, पण काही मात्र झाडाला फळं लागतात बरं बुडाला. कोणतं झाड आहे ते? फणसाचं. त्याला अलीकडंच फळं लागतात. काही काही फणसाचे प्रकार असे आहे म्हणतात की त्याच्या मुळालाही फळं लागतात आणि जेव्हा ते फणस परिपक्व होतं, जमीन दुभंग पावते आणि ते परिपक्व झालं की त्याचा वास बाहेर येतो. असं ते फणसाचे अभ्यासक म्हणतात. आपण अजून काही ते पाहिलं नाही, पण त्या झाडाच्या बुडाला फळं लागतात. म्हणजे कुठं? खोडाला. हे मात्र दिसते आपल्याला, पाहू शकतो आपण. ते तर प्रवृत्ती तरुच्या बुडी. परत मागं या बरं, लगेच फणसाकडे जाऊ नका, आपल्या ओळी पाहिजे आहे. प्रवृत्ती तरुच्या बुडी. प्रवृत्ती हा एक प्रकारचा वृक्ष आहे
आणि या वृक्षाच्या बुडालाच कोणती फळं दिसतात? दिसती निवृत्ती फळाची या कोडी. कोडी म्हणजे कोट्यावधी, निवृत्तीची फळं दिसतात. दुसरा एक अर्थ केला आहे, प्रवृत्ती तरू म्हणजे संसार वृक्ष आहे आणि त्याला फळ कोणतं लागतं? फळं लागतं निवृत्ती फळं म्हणजे मोक्ष फळं. म्हणजे संसार वृक्षाखाली जरी बसला तरी त्याला मोक्ष नावाचं फळ मिळतं. आणि खरंच आहे हे. म्हणजे संसारातून मोक्ष नावाचं फळ कसं काय मिळेल? तर याचा विचार असा आहे, आपल्याला मोक्ष नावाच्या फळाला गवसणी जर घालायची असेल, साधना करावी लागते. साधना कुठं करतो आपण? देहात करतो, देहामध्ये. मग देह कुठला भाग आहे? संसारातलाच आहे. त्या देहामध्ये इंद्रिय असतात. इंद्रियांना जिवंत राहावं लागतं की नाही? जो आपण आहार भक्षण करतो तो कुठला आहे? संसारातला, प्रपंचातलाच आहे. म्हणजेच संसारातलेच घटक घेऊन संसारातून मुक्त होता येतं. जसं की एखाद्या व्यक्तीला जर विषबाधा झाली तर त्या विषातून मुक्त होण्यासाठी दुसरं विषच घ्यावं लागतं, पण ते मनाने घेऊन चालत नाही. पहिलं आपण मनाने घेतलेलं असतं ना. काही लोक आत्महत्या करण्यासाठी बघा पहिलं विष मनाने घेतात. ते पहिल्यांदा ती आतडी स्वच्छ करावी लागतात आणि तो प्रकार फार भयंकर आहे. ज्याने तो एकदा अनुभव घेतला आणि वाचला तर तो औषध जिथं असतं विषारी त्या दुकानातसुद्धा जात नाही, कारण त्याला ते अनुभव फार मोठे आलेले असतात. पण जसं अंगामध्ये सर्पाचं विष गेलं की त्या विषाला मारण्यासाठी जसं प्रतिविष घ्यावं लागतं, तसं कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी कर्मच करावं लागतं. आणि संसाराच्या बंधनातून सुटण्यासाठी सुद्धा संसारातलेच घटक घ्यावे लागतात. म्हणून असाही अर्थ जर घेतला आपण, कर्मे कर्मबद्धता मुमुक्ष सोडविले पंडुसुता, जैसा रस रीती मरता राखेला विषय. रसायनशास्त्र आहे बरं, हे इथं आलेलं. त्यालाच आपण केमिस्ट्री म्हणतो इंग्रजीमध्ये. ते रसायनशास्त्र तिथं पण आलेलं आहे. तर त्यामध्ये रसायनशास्त्राप्रमाणे जर विष घेतलं तर ते विष अंगातल्या विषाला मारतं आणि मनुष्याला जिवंत ठेवतं. निष्काम कर्म केलं की ते निष्काम कर्म कर्माच्या बंधनातून सोडवितं. तसं संसार वृक्षाखाली जरी बसला तरी त्याला मोक्ष नावाचं फळ मिळतं. हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा होतो, प्रवृत्ती तरूच्या बुडी दिसते निवृत्ती फळाची या कोडी. या साधनेमध्ये हा अर्थ केला आहे बरं. या अर्थाचा थोडासा संदर्भ चांगला लक्षात ठेवा. कोणती साधना जर करायची म्हटलं की त्या साधनेत आचरण करावं लागतं. आचरण करायचं म्हणजे सुरुवातीला कर्म करावं लागतं. कोणती साधना तुम्ही घ्या, क्रिया तर करावी लागते की नाही. तसं योगशास्त्रामध्ये सुद्धा पहिल्यांदा प्रवृत्त व्हावं लागतं, म्हणजे कर्माचरणाचा प्रारंभ करावा लागतो. पण जेव्हा जीव आणि शिवाचं या कुंडलिनी शक्तीच्या द्वारे ऐक्य होतं तेव्हा त्या साधकाला असा बोध मिळतो की अरे, ज्या कर्माचा मी अगोदर आचरण केलेलं आहे त्या कर्माचा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी संबंध नाही. तत्वतः मी सगळ्या कर्मापासून मुक्त आहे. या भूमिकेला म्हणतात निवृत्ती भूमिका. प्रारंभ कुठून केला होता? आचरणातून, म्हणजे साधनेच्या आचरणातून प्रारंभ केला, म्हणून तिथं प्रवृत्ती दिसली आहे. पण जेव्हा त्याला बोध प्राप्त होतो त्या बोधामध्ये माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कोणतंच कर्म नाही असं निवृत्ती नावाचं फळ त्याला प्राप्त होतं. म्हणून जरी तो प्रवृत्तीमध्ये दिसला तरी त्याचं साध्य मात्र निवृत्ती आहे. ते तर प्रवृत्ती तरूच्या बुडी दिसती निवृत्ती फळाची या कोडी. जिये मार्गेचा कापडी. कापडी म्हणजे यात्रेकरू, वाटसरू. ज्या मार्गाचं अनुष्ठान करतात कोण? महेश अजूनी. अजूनी म्हणजे आतापर्यंत. भगवान शंकर अजूनही या योग मार्गाचं अनुष्ठान करतात. आपल्या सर्वांना इतिहास माहिती असेल, भगवान शंकर कायम समाधी अवस्थेमध्ये असतात की नाही. कायम समाधी अवस्थेमध्ये भगवंताचं चिंतन करतात आणि त्यांचे हजारो वर्ष समाधी भूमिका उतरत नाही.
म्हणून ज्ञानोबांनी उदाहरण दिलं, योग मार्गाचे पहिले आचार्य भगवान शंकर आहे. ज्ञान मार्गाचे आचार्य आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आहे. किंवा ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमुते. ज्ञान मार्गाचे पण आचार्य भगवान शंकरच आहे आणि योग मार्गाचे आचार्यसुद्धा भगवान शंकरच आहे. अजूनही भगवान शंकर योग मार्गाची आराधना करतात. इतका योग मार्ग महत्त्वाचा आहे अष्टांग योगाचा. त्या जीवनमुक्ती विवेक नावाच्या ग्रंथामध्ये ज्या साधकाला तत्त्वज्ञान झालं तर त्याने मनोनाश आणि वासनाक्षय करण्यासाठी पुन्हा योगाचा अभ्यास केला पाहिजे असं कथन केलेलं आहे. ज्या मार्गाचा म्हणजे पंथराज योग मार्ग अजूनही भगवान शंकर याचे आचार्य आहेत, यात्रेकरू आहेत. हे पहिलं उदाहरण दिलं. आणखीन कोण कोण आहे? पयोगी वृंदे वहिली आडवी आकाश निघाली की तेथ अनुभवाच्या पाऊली धोरण पडिला. ते आत्मबोधाचे उजुकारे धाव घेतली एक सरे की एर सकळ मार्ग नितस्वरे सांडोनिया. या दोन ओव्यांचा एकत्र विचार आहे. भगवान शंकर या मार्गाचे यात्रेकरू, कापडी म्हणजे यात्रेकरू. भगवान शंकराच्या मार्गाच्या मागे निघाले कोण? योगी पुरुषांचे समुदाय. आता इथला योगी कोणता घ्यायचा? निष्काम कर्मयोग्याला सुद्धा कर्मयोगी म्हणतात. भक्तीचं अनुष्ठान करणारा भक्त योगीच असतो, ज्ञान मार्गाचं अनुष्ठान करणारा ज्ञानयोगी. पण प्रसंग विषय आहे योग मार्गाचा, म्हणून अष्टांग योगाचा अनुसरण करणारा योगी घ्यायचा. आणि तसंही योगी शब्द इतका प्रसिद्ध आहे की योगी शब्द आला की आपल्यासमोर अष्टांग योगच येतो. तसं याला रूढ अर्थ असं म्हणतात, पण तेवढा संकोचित मर्यादित अर्थ नाही. योग शब्दाचे अनेक अर्थ आहे. भगवत प्राप्तीला जे जोडून देतात त्या सगळ्या साधनांना योग म्हणतात आणि त्यांचं जे जे अनुष्ठान करतात ते योगीच असतात. प्रसंग आहे अष्टांग योगांचा. योगी पुरुषांचे वृंद म्हणजे समुदायाचे समुदाय. वहिली, वहिली म्हणजे लवकरात लवकर किंवा वहिली शब्दाचा सत्वर निराळी असा पण अर्थ होतो. योगी पुरुषांचे समुदाय लवकरात लवकर आडवी आकाशी निघाली. इथे आडवी शब्दाचा अर्थ होतो अरण्य असा पण एक अर्थ आहे. किंवा आडवी म्हणजे मधून निघाली, मधून. मग आता हे मधून निघणं म्हणजे काय आहे? तर याचा लाक्षणिक अर्थ असा आहे, आपल्या शरीरामध्ये हजारो नाड्या आहेत, पण त्यातल्या 3 नाड्या महत्त्वाच्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना नावाची नाडी आहे. तर डावी नाकपुडी त्याला इडा म्हणतात, उजवीला पिंगला म्हणतात आणि आपल्या पाठीच्या मणक्याच्या कण्यात जी नाडी आहे त्याला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. आणि तिथून प्रवास करावा लागतो तर त्याला म्हणतात मधून म्हणजे आडवी. योगी वृंदे वहिली आडवी आणि आकाशी निघाली. कोणत्या आकाशामध्ये? चिदाकाशामध्ये, म्हणजे ब्रह्मरंध्रापर्यंत अशी मधून निघाली. शरीराच्या मधून मलाधार चक्रापासून षटचक्राचं भेदन करत करत ते निघाली, आडवी आकाशी निघाली. आणि त्यांना अनुभव येत गेला, हा रस्ता अत्यंत बारीक आहे, न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. ज्ञानोबारांचा अभंग आहे बघ, ओम नमो भगवते वासुदेवाय. पाहण्यासारखा आहे तो, पण तिथला पूर्व पक्ष आहे बरं तो. इथे मात्र सिद्धांताचं स्पष्टीकरण आहे. ते त्यांना अनुभव येत गेले की तेथ अनुभवाच्या पाऊली धोरण पडिला. त्यांना अनुभव येत येत गेला आणि त्या अनुभवाच्या मार्गाने जाता जाता मग चांगला रस्ता तयार झाला. सुरुवातीला रस्ता नसतो, पण सारखे माणसं जर वाटेनं जात राहिले तर मागच्या लोकांना रस्ता चांगला तयार होतो. नर्मदा मैयाची परिक्रमा करतात ना, तर काही मंडळी नर्मदा मैयाची काठावरून परिक्रमा करतात. आता ते सुरुवातीला वर्षा काळामध्ये 4 महिने पाऊस असतो, रस्ते बुजून जातात, गवत वाढलेलं असतं. मग सुरुवातीला काही असणारे जे परिक्रमावासी ते परिक्रमा करतात. सुरुवातीला समुदाय निघून गेले तर मागच्या लोकांना अडचण नाही पडत, कारण रस्ता काय होतो, मोकळा तयार होतो. तसं योग्यांचे समुदाय निघाले तर अनुभवाच्या पाऊली, त्यांना जे जे अनुभव त्यात आले त्या अनुभवाच्या पावलाने जाता जाता धोरण
धोरण म्हणजे सरळ मार्ग तयार झाला. ते हल्लीच्या काळामध्ये सुद्धा काही काही शास्त्रज्ञ संशोधन करतात आणि लिहून ठेवतात. पुढे येणारे जे शास्त्रज्ञ असतात ना, त्यांना मागच्यांच्या संशोधनाचा फायदा होतो. तसा अगोदर योगी मार्ग निघाले तर मागच्या साधकांना त्याचा फायदा होतो. पण मग आता योगी जर निघाले तर त्यांना प्रतिबंध फार येतात. तया महेंद्रादिपदे करिताती वाटवदे रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडून ठाती. पण हे योगी चांगले होते. त्यांनी विचार केला आपल्याला फक्त आत्मज्ञान संपादन करायचं, बाकीचं आपल्याला काही घ्यायचं नाही. जसे काही वारकरी सरळ पंढरपूरला जातात, इकडं तिकडं रस्त्याच्या दोन्ही बाजूला ते पाहत नाही, तसं तेही आत्मबोधाची निवजुकारे धाव घेतली एक सरे की एर सकळ मार्ग निदसुरे सांडोनिया. तेही म्हणजे त्या योगी पुरुषांनी आत्मबोधाचे उजुकारे, उजुकारे म्हणजे सरळ मार्ग, आत्मज्ञानाचा सरळ मार्ग आहे, त्या मार्गाने एकसरी एकसारखी एकदम सातत्यपूर्ण धाव घेतली. कारण योगाचं अनुष्ठान करत असताना सत्व दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी असं साधन करावं लागतं. दीर्घकाल असावं लागतं, निरंतर आणि सत्कारपूर्वक करावं लागतं. धाव घेतली एकसरे. मग मध्यंतरी बरेच आले त्यांना प्रतिबंध. एर सकळ मार्ग निदसुरे, अज्ञानातले बाकीचे सगळे मार्ग त्यांनी त्याचा त्याग केला. म्हणजे भगवान शंकराच्या पाठीमागं योगी पुरुषांचे समुदाय या पंथ राजमार्गाने निघाले. आणखीन कोण कोण निघालं? महर्षी आहे, साधक आहेत आणि आत्मज्ञानी पुरुष आहे. त्यांचा विचार आपण उद्या करू. पुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.